ISSF ज्युनियर वर्ल्ड कप शूटरसाठी असलेली एक अशी स्पर्धा ज्याची वाट ते वर्षभरापासून बघत असतात. या स्पर्धेसाठी कसून तयारी करत असतात, कारण या स्पर्धेत मेडल मिळवणं, नाव कमवणं म्हणजे शूटिंगच्या क्षेत्रात इंटरनॅशनल लेवलवर आपला दबदबा निर्माण करणं. आणि आपले भारतीय नेमबाज तर कधीच या स्पर्धेत मागे राहत नाही. चला तर मग जाणून घेऊयात सध्या सुरू असलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 मध्ये आपले खेळाडू कशी कामगिरी करतायत ते. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली बघताय? अशाच ट्रेंडिंग अपडेटसाठी लगेच AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, कैरोमध्ये सुरू असलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 मध्ये डे 1 पासूनच म्हणजेच 21 एप्रिल पासूनच भारतीय खेळाडूंनी उत्तम परफॉर्मन्स दिलाय. एवढंच नाही तर काल म्हणजेच बुधवारी सुद्धा भारताच्या युवा नेमबाजांनी दुसऱ्या दिवशीही दमदार कामगिरी करत तब्बल 4 पदकांची कमाई केली. पहिल्याच दिवशी आपली सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तिन्ही मेडल्सची खाती उघडून झाली होती. आणि अशीच दमदार सुरुवात करणाऱ्या आपल्या टीमने दुसऱ्या दिवशी सुद्धा 3 रौप्य, 1 कांस्य पदक जिंकत पदतालिकेत सध्या 3रं स्थान पटकावलंय. एकूण 7 मेडल्स बुधवारपर्यंत आपण जिंकले. भारतीय नेमबाजीचा भविष्य हा किती ब्राईट आहे याची एक छोटीशी झलक होती असं म्हणायला आता हरकत नाही. आता मी पटकन तुम्हाला डे 1 चा रिकॅप देते. 21 तारखेला शिवा नरवाल आणि चिराग शर्मा या 2 अतिशय गुणी खेळाडूंनी 10 मीटर पिस्तूल मध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकलं होतं. तर महिला गटात पन्हा बुगरा हिने सिल्वर मेडल पटकावलं होतं. आणि अशा कमाल सुरुवातीनंतर सुरू झाला डे 2. दिवसाची सुरुवात झाली होती ती रोहित कन्यान याच्या अचूक निशाण्याने. पुरुषांच्या 50 मीटर रायफल प्रोन ज्युनियर प्रकारामध्ये रोहितने 615.8 गुणांची शानदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावलं. सुवर्ण पदकासाठी शेवटपर्यंत संघर्ष झाला त्याचा, पण कझाकस्तानच्या ओलेन नास्काओने शेवटी फक्त 0.5 गुणांच्या फरकाने यात बाजी मारली. इतक्या कमी अंतराने सुवर्ण पदक मिस झाल्याने फॅन्स जरा हिरमुसले खरे, पण तरी रोहितची या स्पर्धेतली कामगिरी ही भारतीय टीमसाठी अभिमानास्पद ठरली. यानंतर भारतासाठी आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली ती सेजल कांबळे. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल ज्युनियर प्रकारात सेजलने क्वालिफिकेशन राऊंड मध्ये 580 गुण मिळवत अव्वल स्थान मिळवलं. आणि पुढे ती अंतिम फेरीत खेळतानाही शांतता, संयम आणि तिच्या खेळातील ॲक्युरसी दाखवत 27 हिट सोबत रौप्य पदक तिनं जिंकलं. त्यामुळे इथेही पुढे सुवर्ण पदक मिस झालं असलं तरीही भारतीय खेळाडूंना अंडरएस्टिमेट करताच येऊ शकत नाही हे स्टेटमेंट वर्ल्ड कपच्या स्टेजवर हायलाइट झालं. आणि यानंतरचा गट म्हणजेच मेन्स 25 मीटर पिस्तूल ज्युनियर प्रकार. यामध्ये भारताने दुहेरी जल्लोष केलाय, कारण राज चंद्रा याने 580 गुणांसोबत रौप्य पदक जिंकलं, तर अभिनव देशवाल याने 578 गुण मिळवत कांस्य पदक आपल्या नावावर केलं. यातलंही सुवर्ण पदक मात्र कझाकस्तानच्या एका खेळाडूकडे. राजपेक्षा फक्त 1 गुणाच्या फरकाने म्हणजेच 581 गुणांसोबत गेलं. पण इमॅजिन, सुवर्ण, रौप्य आणि कांस्य यामध्ये इतका कमी फरक, म्हणजे स्पर्धा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत किती रंगली. आणि स्पर्धेनंतर भारतीय फॅन्सच्या आनंदाला लिमिटच नव्हती, कारण भारताच्या 2 खेळाडूंनी एकाच प्रकारात पोडियमवर स्थान मिळवलं. आणि ही आपल्या टीमच्या स्किल्सची आणि स्ट्रेंथची एक साईन होती. मित्रांनो, शूटिंग सारख्या चॅलेंजिंग खेळामध्ये फक्त टॅलेंट पुरेसं नसतं, त्यासाठी लागतं स्थिर मन, अचूक नजर आणि प्रेशर सिच्युएशन्स मध्येही योग्य निर्णय घेण्याची क्षमता. भारताच्या यंग शूटर्सने हे तिन्ही गुण यंदा कैरोमध्ये दाखवून दिले आणि त्यामुळे पुढच्या स्पर्धेची उत्सुकता अजूनच वाढली आहे. कारण 21 आणि 22 एप्रिल या 2च दिवसात भारताच्या खात्यात 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 6 पदकं जमा झाली आहेत. अजून तर स्पर्धा बाकी आहे, अजून अनेक प्रकार उरलेले आहेत, पण भारतीय नेमबाजांचा आत्मविश्वास मात्र आता चांगलाच उंचावलाय. स्पर्धेच्या सुरुवातीला हा कॉन्फिडन्स मिळवणं खूप महत्वाचं असतं. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये भारताकडून अशाच आणखी पदकांची अपेक्षा ठेवायला मात्र काही हरकत नाहीये. मित्रांनो, या सक्सेस मागे हजारो तासांचा सराव, कितीतरी सॅक्रिफाईस आणि लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न दडलेलं असतं. त्यामुळे भविष्यातल्या ऑलिम्पिक्सच्या दिशेने चाललेल्या या तरुण पावलांना सेलिब्रेट करूयात आणि या नवीन उत्तम खेळाडूंना कॉंग्रॅच्युलेट करूयात. आणि होपफुली लवकरच भेटूयात कैरोच्या रेंजवरून आलेल्या एका नव्या हॅपी अपडेट सोबत.